यांनी शुकाला पृथ्वी तलावर पाठवायचं ठरवलं आणि शुकाला आज्ञा दिली की शुक तू पृथ्वी तलावर जा आणि भागवत धर्माचा प्रचार कर। तेव्हा भगवंताची आज्ञा घेऊन तो शुक पृथ्वी तलावर येण्यासाठी निघालेला आहे। येत असताना वाटेत कैलास पर्वत दिसला, तेव्हा शुकाने महादेव आणि पार्वती यांचं दर्शन घ्यावं म्हणून तिथेच थांबले। तेव्हा शुक त्या ठिकाणी थांबून पाहत आहे कैलास पर्वतावर काय सुरू आहे। तर कैलास पर्वतावर त्यावेळी नारद महर्षी आलेले होते। नारद महर्षी महादेव आणि पार्वती यांच्यामध्ये भांडण लावण्यासाठी आलेले होते, कारण नारदांचं कामच आहे कळ लावणं। नारदांकडे जास्त वेळ नसतो, नारद जास्त वेळ कुठं थांबत नाहीत, थोडाच वेळ। नारदांना शाप आहे दक्षाचा, दक्षाने शाप दिलेला होता नारदाला की जास्त वेळ कुठंच थांबू शकणार नाही। पण नारद असे हुशार आहेत, 2 मिनिट जरी एका ठिकाणी थांबले तरी तिथं आग लावल्याशिवाय जात नाहीत। कुठेही जाणार तर आग लावूनच जाणार। नारद, ना म्हणजे नाही आणि रद्द म्हणजे ज्यांची कुठलीच योजना रद्द होत नाही ते नारद। त्यांनी जर ठरवलं की यांच्यामध्ये आज भांडण लावायचं तर लावणार म्हणजे लावणार। आणि त्या दिवशी नारदांनी ठरवलंय की महादेव पार्वती यांच्यामध्ये भांडण लावायचं। आजही समाजामध्ये अनेक लोक आहेत असे दुसऱ्यांच्या घरात भांडण लावणारे, आणि त्यांना नारदांची उपमा देतात, पण हे चुकीचं आहे। नारदांची उपमा देण्याच्या लायकीचं कोणी नाही। नारद महर्षी फार श्रेष्ठ आहेत, ब्रह्मर्षी आहेत आणि सर्वमान्य संत आहेत। कुणी राष्ट्रमान्य असतं, कुणी लोकमान्य असतं, कुणी राज्यमान असतं। म्हणजे कुणाला गावामध्ये मान देतात पण बाहेर ओळखत नाही, कोणाला तालुक्यामध्ये ओळखलं जातं, तालुक्याच्या बाहेर कोणाला ओळखत नाहीत, कोणाला पूर्ण जिल्ह्यात ओळखलं जातं, कोणाला पूर्ण राज्यात ओळखलं जातं आणि कोणाला पूर्ण देशामध्ये ओळखलं जातं। प्रत्येकाची ओळख वेगवेगळी असते। तसं नारदांना फक्त माणसंच नाही तर तिन्ही लोकांमध्ये त्यांना मान सन्मान होता, तिन्ही लोकांमध्ये त्यांची ओळख होती। असे सर्वमान्य संत होते नारद महर्षी। आणि नारद जेव्हाही कुठे कळ लावायला जातात ना, तर त्यामध्ये सुद्धा जगाचं कल्याणच असायचं। कारण संत कधीही रिकामं कुठलं काम करत नाही, ज्यामध्ये जगाचं कल्याण असतं तेच कार्य करतात, कारण त्यांचा अवतारच त्यासाठी झालेला असतो, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती। म्हणून कोणी जर नारदांसारखं भांडण लावत असेल तर त्याला नारद म्हणून उपमा देऊ नका। नारद महर्षी जिथंही कळ लावतात त्यातून जगाचं काहीतरी हित घडतं आणि जगाच्या कल्याणासाठीच नारद महर्षी कळ लावतात। बाकी हल्लीही घरोघर असे कळ लावणारे, भांडण लावणारे लोक आहेत, त्यांना नारद म्हणायचं नाही, त्यांना मंथरादाशी म्हणायचं। आजकाल मंथरा घरोघर एवढ्या झाल्यात ना, घरोघर जे भांडण होतात कोणीतरी मंथरा त्यामध्ये सहभागी असते। सासू सुनामध्ये भांडण लावणार, जावा जावामध्ये भांडण लावणार, सासू बाहेर गेली की सुनाचे कान भरणार, सुन इकडे तिकडे गेली की सासूचे कान भरणार, जावा जावांचे भांडण लावणार। अशा अनेक मंथरा आज तयार झाल्या आहेत। म्हणून इथं कथेत कोणी मंथरा असेल ना तर तुम्हाला कळकळीची विनंती, हे मंथरा पद सोडून द्या तुम्ही, हे पद चांगलं नाही। कारण तुम्ही रामायण बघा, मंथरा दोन्ही बाजूनी मार खाते, फक्त एका बाजूनी नाही, दोन्ही बाजूनी। ज्याला सांगितलं ना त्याचाही मार खाते आणि ज्याच्या विषयी सांगितलं त्याचाही मार खाते। म्हणून रामायण बघा तुम्ही, मंथरा दाशीची काय हालत झाली। म्हणून हे मंथरा पद तुम्ही सोडून द्या, राजीनामा द्या या पदाचा, हे पद चांगलं नाही। आणि कुणाच्या शेजारी पाजारी मंथरा राहत असेल तर सावध राहत जा त्या मंथरापासून, कारण फार हल्ली लोक भांडण लावायचं काम करतात। इथलं ऐकायचं तिथं सांगायचं, तिथलं ऐकायचं दुसरीकडे सांगायचं, एकाचं दुसऱ्याला, दुसऱ्याचं तिसऱ्याला असं कळ लावत फिरतात। पण हे फार मोठं पाप आहे। भागवतामध्ये त्यासाठी स्पेशल नरक सांगितलेलं आहे, त्याचं नाव आहे सारमेयादन नरक। सारमेयादन नावाचा नरक आहे, ज्या नरकामध्ये जे दुसऱ्यांच्या घरामध्ये भांडण लावतात ते लोक या नरकाला जातात। आणि या नरकामध्ये शिक्षा काय आहे, भयंकर अशी शिक्षा आहे। या नरकामध्ये 720 कुत्रे असतात। किती? 720 कुत्रे। आणि एवढे भयंकर मोठे मोठे कुत्रे असतात। आपल्या गावात जसे आहेत तसे बारीक लहान लहान नाहीत, मोठे मोठे, या मंदिरा एवढा मोठे मोठे कुत्रे असतात।
आणि त्यांचे फार धारधार असे तीक्ष्ण दात असतात. ते कुत्रे त्या जीवाला फाडतात, त्याच्या शरीराचे लचके तोडतात, खूप त्रास देतात, पीडा देतात. म्हणून कधीही असं पाप करू नका. कोणाच्या घरामध्ये भांडण लावू नका. कोणाचं काही कानावर आलं तर दुसऱ्या कानाने तिथं सोडून द्या, पण ते बोलून दाखवू नका. नारद महर्षी भांडण लावतात, पण त्यामध्ये हित असतं, जगाचं हित असतं, त्यातून काहीतरी चांगलं घडत असतं. आणि नारद महर्षी कुठेही जातात ना भगवंताच्या प्रेरणेने जातात. मग नारद महर्षी त्या दिवशी कैलासावर आलेत आणि आल्यानंतर त्यांनी माता पार्वती यांना विचारले, माता भोलेनाथ कुठं गेले? माता पार्वती सांगतात, आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांनी तपस्या करण्याकरता गेलेले आहेत, भगवंताचं भजन करण्याकरता बाहेर गेले आहेत. तेव्हा नारद लगेच माघारी निघणार. तेवढ्यात मातेनं विचारलं, नारदजी बसा ना, काही चहा पाणी घ्या. आणि कसं काय येणं केलं? प्रभूकडे काही काम होतं का? नारद म्हणाले, हो, मला भोलेनाथांसोबत थोडंसं काहीतरी बोलायचं होतं. माता म्हणाल्या, मग मला सांगा, ते घरी आले की मी त्यांना सांगते. तेव्हा नारद म्हणाले, नाही नाही, तुम्हाला नाही सांगू शकत. एक आमची वैयक्तिक एक गोष्ट आहे जी बोलायची आहे, पर्सनल, जी तुम्हाला सांगू शकत नाही. माता म्हणाल्या, माझ्यामध्ये आणि त्यांच्यात असं पर्सनल काहीच नाही, आम्ही सगळं एकमेकाला सांगतो, म्हणून तुम्ही माझ्याजवळ सांगा, मी त्यांना सांगेन. नारद म्हणाले, असं काही नाही, तुम्ही फार चुकीच्या भ्रमात आहात माते, भोलेनाथांनी अनेक गोष्टी तुमच्यापासून लपवल्यात. माता म्हणाल्या, नाही नारदजी, माझे पती असे नाहीत, जे काही त्यांच्या जीवनामध्ये आहे सगळं मला ठाऊक आहे, ते मला सगळं सांगतात. नारदजी म्हणतात, माता असं काही नाही, पुरुषांवर एवढा लवकर विश्वास ठेवत जाऊ नका. जरी नवरा आहे तरी नवऱ्यावर एवढा विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक पुरुष बायकोपासून काही ना काही गोष्टी लपवतोच. तो जरी भगवान असेल, तो जरी देव असेल, तरी बायकोपासून काहीतरी लपवल्याशिवाय राहत नाही. आणि भोलेनाथांनीही तुमच्यापासून फार गोष्टी लपवल्यात. मातेनं विचारलं, अशा कुठल्या गोष्टी लपवल्यात? नारदजी म्हणतात, मला एक सांगा, भोलेनाथांनी तुम्हाला आजपर्यंत अमर कथा कधी सांगितली आहे का? माता म्हणाल्या, नाही, अमर कथा कोणती आहे मला माहीतच नाही. नारदजी म्हणाले, बघा, मी म्हणलो होतो का नाही, अहो भोलेनाथांनी तुम्हाला आजपर्यंत अमर कथा सांगितली नाही. कसे सांगणार? कारण भोलेनाथ अमर कथा कुणालाही सांगत नाहीत. ज्याच्यावर फार प्रेम करतात ना त्याच माणसाला सांगतात, दुसऱ्याला सांगत नाहीत. आता मातेला किती राग आला असेल असं ऐकल्यावर. माता म्हणाल्या, म्हणजे त्यांचं माझ्यावर प्रेम नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? नारदजी म्हणतात, माझं असं म्हणणं नाही, पण जेणेकरून त्यांनी तुम्हाला आजपर्यंत अमर कथा सांगितली नाही त्याचा तर अर्थ हाच निघतो ना. बघा, असं कळ लावण्याचं काम करतात नारद म्हणतात, भोलेनाथ ज्याच्यावर फार प्रेम करतात त्यालाच ही कथा सांगतात, म्हणून मी असं बोललो, बाकी माझं दुसरा काही मतलब नाही. आणि एवढं सांगितलं, ठिणगी टाकली, आग लावली आणि तिथून निघून गेले नारदजी. मातेला आता असा राग आला, खूप राग आला, की यांनी आजपर्यंत कोणाकोणाला कथा सांगितली माहीत नाही, पण मला सांगायला पाहिजे ना, माझ्यापासून ही कथा लपून ठेवली. आजपर्यंत मला अनेक कथा सांगतात, पण अमर कथा का नाही सांगितली? म्हणून राग आला थोडासा आणि चिडून रागात बसल्या घरी कैलासावर. काही वेळानंतर जेव्हा भोलेनाथ घरी आले कैलासावर, सतत जेव्हा भोलेनाथ कैलासावर आले की माता पार्वती हसून स्वागत करायच्या, पाणी द्यायच्या प्यायला. पण त्या दिवशी पार्वती मात्र समोर आल्या नाहीत, बोलल्या सुद्धा नाही. भोलेनाथांनी जाणलं की आज पार्वती काहीतरी रागात आहे, मग शांत जाऊन बसले. स्वतः काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण बोलतच नाहीत माता पार्वती. आणि घरोघरीही असे नवरा बायकोचे सायलेंट भांडण असतात. बरं, भांडण झालं की त्यांचं बोलणंच बंद होतं आणि एकमेकाशी बोलत नाहीत. आणि मग त्यांना जर एकमेकांना काही सांगायचं असेल तर मुलांच्या मार्फत बोलतात, मग पोरांना सांगतात, पिंट्या जाय तुझ्या मम्मीला सांग की माझ्या नावचा आज स्वयंपाक करू नकोस, मी आज घरी राहणार नाही. मग तोही जाऊन मम्मीला सांगतो, पप्पा आज जेवण करणार नाहीत. मम्मी म्हणते, तू जाऊन सांग, तसंही आज तुमच्यासाठी स्वयंपाक करणारच नव्हते. पोरांच्या मार्फत बोलत राहतात. असे मजेशीर भांडणं होत असतात नवरा बायकोचे. एका नवरा बायकोचं भांडण झालं
एकमेकाशी बोलत नव्हते. मग त्या माणसाला पहाटे उठून कुठेतरी मीटिंगला जायचं होतं. पहाटे लवकर त्याला उठून तयार होऊन ट्रेनसाठी जायचं होतं. म्हणून त्याने बायकोला आता बोलायचं तर नव्हतं, पण त्याने एका चिठ्ठीवर लिहिलं की मला पहाटे 4 वाजता झोपेतून उठव म्हणून. चिठ्ठीवर लिहिलं आणि ती चिठ्ठी पोराच्या हातात दिली. सांगितलं मम्मी जवळ दे. पोरानं नेऊन मम्मीला चिठ्ठी दिली. त्यावर लिहिलं होतं मला पहाटे 4 वाजता उठव. मग हा बिनधास्त झोपला आणि जेव्हा जाग आली तेव्हा 8 वाजले होते. गाडी निघून गेली. मग हा फार चिडला बायकोवर. तिनं इशारा केला, उशाच्या खाली इशारा केला. त्याने उशाच्या खाली पाहिलं, उशीच्या खाली एक चिठ्ठी लिहिली. त्याच्यावर चिठ्ठीवर लिहिलं होतं 4 वाजले उठा म्हणून. असे यांचे सायलेंट भांडणं असतात. तर नवरा बायकोमध्ये छोटे छोटे वादविवाद होतच असतात, पण व्हायला सुद्धा पाहिजेत. कारण जिथं प्रेम आहे ना तिथं भांडणं होतातच. पण एवढंही जास्त भांडू नका की तुम्हाला अलग व्हायची वेळ येईल. एवढंही जास्त भांडू नका. प्रेमाची भांडणं होतच असतात. तसं भोलेनाथ आणि माता पार्वती यांचीही भांडणं कधीमधी अशी होत राहतात. मग भोलेनाथांनी गणपती बाप्पा आणि कार्तिकेय यांच्या मार्फतही संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण माता बोलतच नाही. तेव्हा डायरेक्ट विचारलं, पार्वती तुला काय झालंय? तेव्हा माता पार्वती म्हणतात, मला एक सांगा, ही अमरकथा काय आहे? भोलेनाथ म्हणतात, तुला अमरकथेविषयी कसं कळालं? भोलेनाथ अंतर्दृष्टीनं पाहतात. त्यांना समजलं. ते म्हणतात, तिथं नारद आले होते ना, मग हे सगळं नारदांनी केलं, मला सगळं समजलंय. माता म्हणतात, तुम्ही मला आजपर्यंत अमरकथा का नाही सांगितली? तेव्हा भोलेनाथ म्हणतात, माते नाही, पार्वती तू एक विचार कर. मी आजपर्यंत तुला सर्व देवांच्या कथा सांगितलेल्या आहेत. म्हणजे देवाचं जे काही चरित्र आहे ते पार्वती मातेला सगळं काही सांगितलेलं आहे. पण मग तुम्हाला अमरकथा का नाही सांगितली? याला काहीतरी कारणच असेल ना. विनाकारण मी तुझ्यापासून लपून ठेवणार नाही. माता म्हणतात, प्रभू पण मला का नाही सांगितली? भोलेनाथ म्हणतात, पार्वती यासाठी नाही सांगितली कारण तुम्हा बायकांचा स्वभाव असा विचित्र आहे. तुम्ही बायांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही. तुम्हाला जर काही सांगितलं ना ते लगेच तुम्ही बोलून दाखवता. आणि खरंच आहे, बायांच्या पोटात काहीच राहत नाही. कितीही त्यांना सांगा तुम्ही की हे कोणाला सांगू नका म्हणून, त्या बराबर सांगणार म्हणजे सांगणार. उलट त्यांना जर म्हटलं की ही गोष्ट कोणाला सांगू नको, मग तर त्या मुद्दाम सांगणार म्हणजे सांगणार. दुसऱ्या कोणाला नाही सांगितलं तरी प्रत्येक बाईची एक जीवलग अशी खास मैत्रीण असते. त्या मैत्रिणीला तर ती सांगितल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला सांगते. आणि हा स्त्री जातीला दिलेला शाप आहे धर्मराजाने. कारण माता कुंतीने कर्णाच्या जन्माचं रहस्य आयुष्यभर लपून ठेवलं पांडवांपासून. युद्धानंतर जेव्हा धर्मराजाला हे सत्य समजलं की कर्ण हा आमचा मोठा भाऊ होता म्हणून, आणि आम्ही भावासोबत युद्ध केलं आणि भावाला मारलं म्हणून एवढं मनामध्ये त्यांना दुःख झालं. आणि आपल्या मातेने हे सत्य लपून ठेवलं म्हणून त्यांनी स्त्री जातीला शाप दिला की संपूर्ण स्त्री जातीला शाप देतो की प्रत्येक स्त्री, कुठलीही स्त्री कुठलंही रहस्य जास्त काळ आपल्या पोटामध्ये झाकून ठेवू शकणार नाही. लवकरच काही दिवसात ती कोणाला ना कोणाला सांगून टाकणार म्हणजे टाकणार. हा शापच आहे स्त्री जातीला. तर भोलेनाथ म्हणतात, तुम्ही महिला काही पोटामध्ये झाकून ठेवतच नाहीत. आणि ही अमरकथा अशी श्रेष्ठ आहे ना, ती कोणालाही सांगू शकत नाहीत. ती केवळ पुण्यवानाला ही कथा सांगू शकतो. आणि तुला ही कथा सांगितली तर तू दुसऱ्या कोणाला सांगशील म्हणून मी तुला सांगितली नाही. तेव्हा माता म्हणतात, प्रभू मी कोणालाही सांगणार नाही, कृपया मला ही कथा सांगा. तेव्हा भोलेनाथ त्या ठिकाणी म्हणतात, पार्वती ही कथा ऐकण्याचा अधिकार कोणालाही नाही, त्यामुळे केवळ तुला एकटीला मी कथा सांगणार. आणि त्यांनी त्या परिसरामध्ये जेवढे काही जीवजंतू आहेत त्यांना काही काळाकरता दूर जायला सांगितलं. आणि भोलेनाथांनी त्यासाठी एक टाळी वाजवली. पहिली टाळी वाजवली आणि परिसरामध्ये जेवढे जीवजंतू होते तेवढे गायब झाले. पुन्हा दुसरी टाळी वाजवली आणि तिथे वातावरण एवढं सुगंधित बनवलं, प्रसन्न वातावरण. कारण देवाची कथा कीर्तनासाठी प्रसन्न वातावरण पाहिजे. प्रसन्नता असेल वातावरणामध्ये
तर कथा कीर्तन ऐकण्याचा आणि सांगण्याचा उत्साह वाटत असतो. म्हणून टाळीचं महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये. प्रत्येकाने कथा कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजवायची असते. टाळी वाजवल्यामुळे आणि टाळी वाजवत असताना भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे, देवाचं नाम जपल्यामुळे आपल्या जीवनातली पाप नष्ट होत असतात. आणि टाळी वाजवत असताना जेव्हा आपण दोन्ही हात वर करून टाळी वाजवतो, दोन्ही हात असे करून टाळी वाजवतो ना, असे हात करतो, तेव्हा त्याचा अर्थ काय असतो तर देवाला शरण जाणे. जसं लहान लेकरू आपल्या आईकडे, वडिलाकडे दोन्ही हात असे उभारून घेण्यासाठी विनंती करतं ना, तसं आपण ही भगवंताला विनंती करायची, प्रभू आम्हालाही तुझ्या चरणावर जागा दे, आम्ही तुला शरण आलो. म्हणून दोन्ही हात वर करून टाळी वाजवायची असते. फार महत्त्व आहे टाळीचं. आपण भगवंताची कुठलीही कथा ऐकत असताना, कीर्तन ऐकत असताना टाळी वाजवत जर भगवंताच्या नामाचा जप केला, समजा राम राम म्हणत आपण टाळी वाजवली, राम म्हटलं की तोंड उघडतं, सर्व शरीरातली जी पाप आहेत ते सर्व बाहेर निघून जातात. राम म्हटलं की तोंड उघडतं, म म्हटलं की तोंड आपलं मिटून जातं, की जी शरीरातून पाप बाहेर गेली ना ती परत आपल्या शरीरात येत नाही. म्हणून देवाचं नाम जपत जपत, देवाचं नाम गात गात टाळी वाजवली पाहिजे. आणि जो रिकामा बसून कीर्तनात, कथेमध्ये रिकामा बसतो ना, ते पाप आहे. एक जणानं मला विचारलं की ताई, तुम्ही कथेमध्ये सांगितलं की राम म्हटलं की शरीरातली पाप बाहेर जातात, तर मग ही नेमकी ही पाप जातात कुठं? मी म्हटलं कथेमध्ये जे रिकामं बसून कथा ऐकतात ना, त्यांच्या डोक्यावर जाऊन बसतं. म्हणून तुम्ही या ठिकाणी पुण्य कमवायला आलात ना, तर दुसऱ्याचं पाप घरी घेऊन जाऊ नका. तुमच्या शेजारला कोण बसलंय बघा, तुमचा दुश्मन तर नाही ना, ध्यान ठेवा. आजकाल दुश्मनी फार वाढत चालली. तर आपण टाळी वाजवत नाही आणि शेजारचा माणूस टाळी वाजवतोय, तर त्या शेजाऱ्याचं पाप आपल्या डोक्यावर येऊन बसतं. म्हणून दुसऱ्याचं पाप घरी घेऊन जाऊ नका. भजन सुरू झालं की टाळी वाजवायची, भगवंताच्या नामाचं कीर्तन करायचं असतं. तर आपणही एकदा या ठिकाणी भगवंताच्या नामाचं संकीर्तन करायचं, सर्वांनी टाळी वाजून पाठीमागे म्हणायचं, भोलेनाथ